नमस्कार. आज आपण दुधेबावीच्या आदतच्या मैदानात आहोत आणि आज या मैदानात आदतच वासरू ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके आटील ड्रायव्हर असतील आणि अमरशेठ असतील त्यांचं वासरू हे आज या गुलालात राहिलेलं आहे. आज आपल्यासोबत सगळी त्यांची टीम आहे, सगळी परिचित आपल्याला सगळ्यांना आपण पाहतो. दादा, पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. काय सांगाल, आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान खुशी दिसते कारण आज आपलं वासरू घरचं हे गुलालात राहिले. काय सांगा? नाही, कारण काढले असं कंटिन्यू गुलाला आहे. फक्त आज आनंद एवढा आहे की 1 नंबर असताना सेमी काढला, कडे वासरू होतं, वासराने कडे सेमी काढला. कडे वासरू होतं? हा, कडे. पहिला आपला खुंटेचा पिल्ल्या होता. ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर आमचा आठवल्यावर आमकडे. काय सांगाल, हे कधी नियोजन केलेलं आहे? नियोजन काल झाले आमचं. काय झालेलं? हा, ह्याच्या आधीवर एकदा गाडी पण रणगावला, तिथं 2 नंबर केला आणि आज पण 2 नंबर केला. सांगितलं सेमी पब्लिकने काढला, काय सांगा? हा, कारण 1 नंबर असा आलं वासरू उजवीच आहे, कारण डावीने आणलं नाही, वासरू बाहेरने घातलं, सुट्टा सेमी काढला. म्हणजे कडनं वासरू एवढं मी पळते. मित्रांनो बघू शकता. किती सेमी होता आपला? आपला 5वा सेमी. 5वा सेमी. मित्रांनो कडनं वासरू पळालं. किती महिन्याचं वासरू आहे आपले? काय वासरू 16 महिन्याचा आहे. 16 महिन्याचं. खरेदी त्याची कॉपीच आहे का? गोडच्या सर्जेची कॉपीच आहे, कारण लय म्हणतात सर तसंच पळ पण त्याचा तसंच आहे. तामकडा मागाशी म्हटलं की घोट सर्जाची कॉपीच आहे. हो, कॉपीच आहे त्याची. आणि त्यांना वाटलं असं की पळ पण त्यांना पळ वाटलं आहे, कारण असं. काढले असं त्यांनी नाराज केलं नाही, गुलालाच राहिला आणि पळ तसाच आहे त्याचा. कुठली खरेदी? खरेदी आमच्या इथलीच आहे, बरं. बारामती मधली. बरं, म्हणजे चांगले नंदी आपल्या दावणीला तयार होतात. आटी ड्रायव्हर असतील, तुम्ही असं सगळे एक चांगले नंदी तयार करताय. काय सांगाल वासराची वैशिष्ट्य काय सांगाल? वैशिष्ट्य वासराचं असं आहे की म्हणजे आम्ही आता 2-3 मैदान पळालो, वासरू कधी कमीत पळालं नाही. घालला असं बैलाला उडतो, पण आम्ही 1 नंबरातल्या बैला नाही पळालो, 2-3 नंबरातले बैल घेऊन पळालो आणि वासरू चांगलं पळते. कमी कधी पळालं नाही वासरू. कुठल्या खांदी पळते चांगलं? काय वासरू आता उजवीत खांदी पळते, डावीने आणलंच नाही. आता पेडगाव झालं, डावीने फेऱ्या काढायचा आहे. म्हणजे आता पेडगावचं पण नियोजन चांगलं होईल. पेडगावचं टॉपचा जो महाराष्ट्रात 1 नंबरचा बैल आहे तो ह्याच्या गळ्यात असणार आहे पेडगावला. साधारणपणे आता वय काय आहे? वय आता 16 महिन्याचा आहे. 16 महिन्याचा. आणि आज गुलाल काय कंटिन्यू गुलाल आहे. 3 मैदान झाले काढला, आता 3 मैदान गुलाल. म्हणजे ती महारथी होती आज आणि त्या ठिकाणी गुलाल मिळवणं सोपी गोष्ट नव्हती. कडन सेमी काढला. काय सांगा, आटी ड्रायव्हर थांब काढायला नियोजन कसे करतात नक्की? नियोजन कारण ते एक अनुभवी ड्रायव्हर आहेत, त्यांच्या नियोजनाखाली पळतं. आणि आता अमर शेठ म्हणजे हे वासरू नक्की कोणाच्या नावानं पळते? काय वासरू एस के कंस्ट्रक्शन, निरावागज, नीरज भोसले, निरावागज, आठल्यावर तामकडा नामरदा, सोनगाव, बारामती. बरं, म्हणजे आम्हाला पण त्यांचं पण म्हणजे आहे, त्यामुळे ते पण खुश होते मागाशी. काय त्यांचं पण आता म्हणजे वासरू थोडक्यात आहे, त्यांचं काय मत वगैरे काय वासराबद्दल? मत एवढंच आहे की वासरा ड्रायव्हरचा एवढा विश्वास आहे. बरं. महाराष्ट्रातलं म्हणजे आता म्हणजे चांगलंच पळतंय वासरू, कारण कोणाची पण आदत म्हणजे टॉपला पळतोय. आणि मागाशी विशेष म्हटलं की पेडगावला टॉपच्या नंदीवर पळणार आहे म्हटला, म्हणजे चांगलं नियोजन झालं असणार आहे, कारण त्या पण नंदीच्या नंबरचा बैल आहे, त्याच्या काळात आम्ही 100% पळणार. बरं, म्हणजे नियोजन फिक्स झाल्यासारखं दिसतंय मित्रांनो, कारण वासरू पळतंय. मग झालं. गटाला किती पळालं आपलं? गट 3 नंबर गटात पळाले. तिसऱ्या गटात पळालं. 3 नंबर तास. बरं, सुट्टीला कोण कोण असतं? काय सुट्टीला आपला वैभव असतो माळेगावचा, सागर असतो, गणेश चव्हाण, निकेली. मैदानाबद्दल काय सांगाल, कसे फाटी कशी होती पाहायला? फाटी 1 नंबर पळायला होती, कारण ते दिवशी ओपनचा माझा त्याची चिक्या फायनल राहिलेला आणि आज पण बावडे फायनल राहिला. दोन्ही म्हणजे मैदानात आपले नंदी राहिलेत, म्हणजे घरचेच नंदी राहिलेले आहेत. वासराकडे बघून कसं वाटतंय, म्हणजे तुम्हाला तर जाणवतंय वासरूचा स्वभाव वगैरे कसा काय? वासराचा स्वभाव खूप रागीट आहे, कारण तो तर बसत नाही दिवसभर. आज दिवसभर बसला नाही, पाणी पित नाही, खात नाही, काहीच नाही. आणि सुट्टीला वगैरे त्रास देतो का? काय सुट्टीला नाही त्रास, पहिला देत होतो, आता नाही त्रास देत. किती दिवसाच्या गॅपने काढता त्याला? आता 12 दिवसाची गॅप. त्याचं रुटीन कसं असतं डेली? थोडी सांगा मला. डेली रुटीन त्याचं काय, खुराक चिक्याला खुराक आहे, त्याला खुराक आहे, हां. आणि तिथे वैरण वाळली, वळी वैरण तेवढंच, आणि आता दूध. कोणाच्या दावणीला आहे तरी तो? आता पुन्हा रोहन आहे ह्याच्या घरी, अमरचा भाव आहे ह्याच्या घरी. बरं. त्यांच्या घरी असतं. काय सांगाल, त्याचं कसं कसं तुम्ही संगोपन करता त्याचं? काय त्या जोडीला एक वासरा आहे ती दोघं मस्त बरं, मग फेरे वगैरे कधी काढतात? फेरे काढतच नाही मला. फेरे फक्त एकच फेरा काढला घोडीत, त्याच्या मैदानात केला आम्ही. म्हणजे आता दादा तुम्ही परिचित आहे, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. रोहन बोटे. बरं, आता बघता तुमचे बंधू असतील, एक चांगलं नियोजन वगैरे करतात. आता तुम्ही म्हटलं की आमच्याकडे असतं, पण काय म्हणजे ट्रिक काय वापरता असं की बाबा वासरू गुलाबात राहतं, असं काय म्हणजे तुमच्याकडे हे? ती काय नाही, आता त्यांना माहिती आहे सगळी, हां. हे टॉपचं नियोजन करते, त्यामुळे त्यांना थोडीफार माहिती आहे. बरं, वासराचा तुम्हाला आता बघता तुमच्याकडे समोर असेल, कसं वाटतं वासरू? एकदम वासरू चांगला पळ आहे वासराचा. बरं. ही सगळ्यांपेक्षा चांगली पळते. बरं, नक्की. ड्रायव्हर बद्दल काय सांगाल, कारण की आता आज गाडी त्यांनी चालवली, काय सांगाल? नाही ड्रायव्हर चांगलीच गाडी हाणते ती. नाही काढ. ठीक आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील सगळ्या तुम्हाला टीमला. अमरशेठ असतील किंवा तुमचे सगळे जे टीम मेंबर्स वगैरे असतील, आटील ड्रायव्हर असतील, यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. भविष्यात खूप सारं नाव करेल चिक्यानंतर, म्हणजे जसं नाव चिक्या करतो तसं तुमचं हे खिलार वासरू नाव करेल, हीच तुम्हाला शुभेच्छा असतील. धन्यवाद सगळ्यांना.